नमस्कार, मी प्रोफेसर अनिल सरडे, एच.एम. कॉलेज कराड. ऑनलाईन लेक्चरमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. आज आपण 12वी कॉमर्स अकाउंट या विषयाचे लेक्चर पाहणार आहोत. आजच्या तासाला आपण ॲडमिशन ऑफ पार्टनर या चॅप्टरमधील एक्झाम्पल पाहणार आहोत. आजच्या तासाला आपण प्रॅक्टिकल प्रॉब्लेममधलं 2 नंबर एक्झाम्पल पाहणार आहोत. याचा पेज नंबर आहे 161. Amlendu and Samir share profits and losses in the ratio 3:2 respectively. Their balance sheet as on 31st March 2017 was as under. Balance sheet as on 31st March 2017. Left hand side is liabilities, right hand side is asset. आपल्याला ओल्ड बॅलन्स शीट आपल्याला दिलेले आहे. त्याच्या खाली आपल्याला इंट्रोडक्शन दिलेले आहेत. On 1st April 2017, they admit Paresh into partnership, the terms being that. म्हणजेच पुढच्या फायनान्शियल इयरमध्ये 1st एप्रिल 2017मध्ये परेश या न्यू पार्टनर्सला या फर्ममध्ये घ्यायचं ठरलेलं आहे खालील अटीवर. बरोबर. आपल्याला 3 ॲडजस्टमेंट टोटल दिलेले आहेत. बरोबर. तिसऱ्या ॲडजस्टमेंटमध्ये ABCD अशा प्रकारचे ॲडजस्टमेंट दिलेले आहेत. त्याच्या खाली पास दी नेसेसरी जर्नल एंट्रीज इन दी बुक्स ऑफ ए न्यू फर्म. आपल्याला ह्या एक्झाम्पलमध्ये जर्नल एंट्रीज तयार करायला सांगितलेल्या आहेत. बरोबर. आता आपण ॲन्सर पाहणार आहोत. एक्झाम्पल 2 ॲन्सर. एकदम वरती आपल्याला जर्नल एंट्रीज इन द बुक्स ऑफ फर्म असं लिहावं लागेल. बरोबर. आता जर्नल एंट्रीजचा फॉर्मॅट आपल्याला आखून घ्यावा लागणार आहे. तो असा आहे. पहिला कॉलम डेट, दुसरा कॉलम पर्टिक्युलर्स, तिसरा कॉलम LF मीन्स लेजर फोलिओ, चौथा कॉलम डेबिट रुपीज आणि पाचवा कॉलम आहे क्रेडिट रुपीज. बरोबर. तर जर्नल एंट्रीचा फॉर्मॅट 2 पानामध्ये आखून घ्यायचा आहे. हे एक पान झालं आणि हे पुढचे पेज. बरोबर. अशा प्रकारे 2 पेजेसमध्ये जर्नल एंट्रीचा फॉर्मॅट आखून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर पुढच्या पेजवर वर्किंग नोट्स. आता वर्किंग नोट्समध्ये आपल्याला रिव्हॅल्युएशन अकाउंट ओपन करावं लागणार आहे. कारण की रिव्हॅल्युएशन अकाउंटला एक एंट्री तयार होते प्रॉफिटची किंवा लॉसची. यामुळे आपल्याला रिव्हॅल्युएशन अकाउंट देखील ओपन करावं लागणार आहे. याच्यामधून आपल्याला शेवटची एंट्री मिळणार आहे प्रॉफिट किंवा लॉसची. यामुळे आपण वर्किंग नोट्समध्ये रिव्हॅल्युएशन अकाउंट ओपन केलेलं आहे. लेफ्ट हँड साईड इज डेबिट, राईट हँड साईड इज क्रेडिट. लेफ्ट हँड साईडला पर्टिक्युलर आणि रुपीज आणि राईट हँड साईडला देखील पर्टिक्युलर आणि रुपीज. अशा प्रकारे वर्किंग नोटमध्ये आपण रिव्हॅल्युएशन अकाउंट ओपन केलेलं आहे. आणि बाकी ऑदर देखील काही वर्किंग नोट्स आपण त्या ठिकाणी एक्झाम्पल सोडवताना तयार करणार आहोत. बरोबर. आता आपण ॲन्सर सोडवायला सुरुवात करणार आहोत. सुरुवातीला आपण ओल्ड बॅलन्स शीटच्या लॅबिलिटीज साईडपासून सुरुवात करणार आहोत. आता ह्या दुसऱ्या एक्झाम्पलमध्ये आपल्याला फक्त जर्नल एंट्रीज सांगितलेल्या आहेत. बरोबर. आता लॅबिलिटी साईडला आपल्याला जनरल रिझर्व हा घटक दिसतोय. याची अमाऊंट आहे 20,000. बरोबर. जनरल रिझर्वची किंमत किती आहे 20,000. तर आपण ओल्ड पार्टनर्सला अमलेंडू आणि समीर यांना आपण जनरल रिझर्व त्यांच्या रेशोप्रमाणे डिस्ट्रीब्यूट करणार आहोत. बरोबर. आपण वर्किंग नोटमध्ये आलेलो आहे. जनरल रिझर्व डिस्ट्रीब्युटेड टू ओल्ड पार्टनर्स. रेशो आहे 3:2. रेशोची बेरीज आहे 5. आता जनरल रिझर्व किती आहे 20,000. म्हणून 20,000/5. 5 × 5 5 × 20. पुढचे 3 शून्य म्हणजे 4,000 जनरल रिझर्वचा एक भाग येतो. म्हणून अमलेंडू बरोबर 4,000 × 3 बरोबर 12,000. समीर बरोबर 4,000 × 2 बरोबर 8,000 आणि 12,000 + 8,000 20,000 जनरल रिझर्व टॅली झालेलं आहे. अशा प्रकारे आपण जनरल रिझर्व ओल्ड पार्टनर्सला डिस्ट्रीब्यूट केलेलं आहे. आता ह्याची आपण एंट्री काय करतो. जनरल रिझर्व अकाउंट डेबिट टू अमलेंडू कॅपिटल अकाउंट आणि टू समीर कॅपिटल अकाउंट.
तर आपण ही पहिली एंट्री पाहणार आहोत. आपण ॲन्सरमध्ये आलेलो आहे. डेटमध्ये 2017 1 एप्रिल. जनरल रिझर्व अकाउंट डेबिट 20,000 टू अमलेंडू कॅपिटल अकाउंट 12,000 टू समीर कॅपिटल अकाउंट 8,000 बिंग जनरल रिझर्व डिस्ट्रीब्युटेड टू ओल्ड पार्टनर्स. अशा प्रकारे आपण पहिली एंट्री पाहिलेली आहे. आता आपण ॲसेट साईडला जाऊया. ॲसेट साईडला एंट्री होण्यासारखं काही नाही आहे. आता आपण ॲडजस्टमेंटमध्ये जाऊया. ऑन 1 एप्रिल 2017 दे ॲडमिट परेश इंटू पार्टनरशिप. दी टर्म्स बिंग दॅट. आता एक ही शॅल पे ₹16,000 ॲज हिज शेअर ऑफ गुडविल. बरोबर. आता या परेशनं काय केलेलं आहे, 16,000 गुडविल या फर्ममध्ये आणलेली आहे. आता त्याची आपल्याला एंट्री करावी लागणार आहे. आता फर्ममध्ये गुडविल आणली तर या ठिकाणी आता आपल्याला ओल्ड बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला कॅश ॲट बँक म्हणजेच बँकेचा बॅलन्स दिला आहे. म्हणजे बँकेचा विचार करून आता आपल्याला पुढच्या एंट्रीज कराव्या लागतील. आता फर्ममध्ये गुडविल या परेशनं आणली. बरोबर. तर आपल्याला एंट्री करावं लागणार आहे बँक अकाउंट डेबिट टू गुडविल. बरोबर. 16,000. तर ते आपण एंट्री डिटेलमध्ये पाहूया. आपण मेन ॲन्सरमध्ये आलेलो आहे. 2017 1 एप्रिल बँक अकाउंट डेबिट 16,000 टू गुडविल अकाउंट 16,000 बिंग अमाऊंट ब्रॉट इन फॉर गुडविल बाय परेशनं फर्ममध्ये गुडविल आणलेली आहे 16,000. बरोबर. त्याच्यानंतर त्याच्या पुढची एंट्री. आता गुडविल फर्ममध्ये आणलेले आहे. आता हे गुडविल ओल्ड पार्टनर्सला आपल्याला डिस्ट्रीब्यूट करावं लागते. त्याच्यामुळं दुसरी देखील एंट्री याच्यावरच आधारित लगेच आपल्याला दुसरी देखील एंट्री करावी लागणार आहे. तर ह्या एंट्रीचं आपण अगोदर डिस्ट्रीब्युशन पाहूया. म्हणून आपण वर्किंग नोटमध्ये आलेलो आहे. न्यू गुडविल डिस्ट्रीब्युटेड टू ओल्ड पार्टनर्स. रेशो आहे 3:2. रेशोची बेरीज आहे 5. म्हणून गुडविलची किंमत किती आहे 16,000. 16,000/5. 5 1 5, 5 3 15, 1 उरलं, वरून घेतलं 0, 10 झाले. 5 दुने 10, पुढचे 2 शून्य. 3,200 एक भाग गुडविलचा येतोय. म्हणून अमलेंडो बरोबर 3,200 गुणिले 3 बरोबर 9,700. समीर बरोबर 3,200 गुणिले 2 6,400. ह्या दोन्हीची बेरीज 16,000 येते. अशा प्रकारे गुडविल टॅली झालेली आहे. आणि गुडविल आपण ही जी परेशनं न्यू पार्टनर्सनं आणलेली आहे ते आपण ओल्ड पार्टनर्सला डिस्ट्रीब्यूट केलेली आहे. आता ह्याची एंट्री आपण काय करतो, गुडविल अकाउंट डेबिट 16,000 टू अमलेंडो कॅपिटल अकाउंट 9,700 आणि टू समीर कॅपिटल अकाउंट 6,400. बरोबर. आता आपण सविस्तर एंट्री पाहूया. आपण मेन ॲन्सरमध्ये आलेलो आहे. 2017 1 एप्रिल गुडविल अकाउंट डेबिट 16,000 टू अमलेंडो कॅपिटल अकाउंट 9,700 टू समीर कॅपिटल अकाउंट 6,400 बिंग गुडविल डिस्ट्रीब्युटेड टू ओल्ड पार्टनर्स. अशा प्रकारे आपण गुडविल ओल्ड पार्टनर्सला डिस्ट्रीब्यूट केलेली आहे. ही झाली अर्धी ॲडजस्टमेंट. पुढे काय सांगितलं बघा, 50% अमाऊंट ऑफ गुडविल शॅल बी विड्रॉन बाय दी ओल्ड पार्टनर्स. आता बघा 50% म्हणजे काय, तर मूळ किंमत गुडविलची किती आहे 16,000. 50%मध्ये किती, 16,000ची निम्म 8,000. तर 8,000 गुडविल ओल्ड पार्टनर्सने विड्रॉन करून घेतलेले आहे. बरोबर. आता ह्याची देखील आपल्याला एंट्री करावी लागणार आहे. बरोबर. आपण वर्किंग नोटमध्ये आलेलो आहे. 50% अमाऊंट ऑफ गुडविल विड्रॉन बाय ओल्ड पार्टनर्स. रेशो आहे 3:2. रेशोची बेरीज आहे 5. आता 50% गुडविल किती आहे, 16,000ची निम्म किती 8,000. म्हणून 8,000/5. 5 1 5, 5 1 5, किती उरले 3, वरून घेतला 0, 30 झाले. 5 6 30, पुढचे 2 शून्य. 1,600 एक भाग गुडविलचा येतोय. बरोबर. म्हणून अमलेंडो बरोबर 1,600 गुणिले 3 बरोबर 4,800. समीर बरोबर 1,600 गुणिले 2 बरोबर 3,200 आणि ह्या दोन्हीची बेरीज 8,000 येते. अशा प्रकारे 50% अमाऊंट ऑफ गुडविल आपण ओल्ड पार्टनर्सला विड्रॉन करून दाखवलेली आहे आणि त्यांच्या रेशोप्रमाणे आपण ती डिस्ट्रीब्यूट करून दाखवलेली आहे. आता ह्याची एंट्री काय होते, तर अमलेंडो कॅपिटल अकाउंट डेबिट 4,800, समीर कॅपिटल अकाउंट डेबिट 3,200 टू
बँक अकाउंट 8,000. बरोबर, अशा प्रकारे एंट्री होते. तर ते आपण एंट्री पाहूया. आपण मेन आन्सरमध्ये आलेलो आहे. 2017 1 एप्रिल. सर्व एंट्रीला 1 एप्रिल 2017 ही डेट टाकायची आहे. बरोबर. अमलेंडू कॅपिटल अकाउंट डेबिट 4,800, समीर कॅपिटल अकाउंट डेबिट 3,200 टू बँक अकाउंट 8,000 being half of the goodwill amount withdrawn by old partners. बरोबर, ओल्ड पार्टनर्सनी हाफ अमाऊंट ऑफ गुडविल विड्रॉन करून घेतलेली आहे. अशा प्रकारे आपण ही देखील एंट्री पाहिलेली आहे. पुढे 2 नंबर ॲडजस्टमेंट. ही शॅल हॅव टू ब्रिंग इन ₹20,000 ॲज हिज कॅपिटल फॉर 1/4 शेअर इन फ्युचर प्रॉफिट. आता फ्युचरमध्ये 1/4 प्रॉफिट मिळावा या दृष्टीनं या परेशनं ₹20,000 कॅपिटल फर्ममध्ये आणलेलं आहे. आता फर्ममध्ये कॅपिटल 20,000 आणलं. आता ह्याची देखील आपल्याला एंट्री करावी लागणार आहे. तर एंट्री होते बँक अकाउंट डेबिट टू परेश कॅपिटल अकाउंट. बरोबर, तर एंट्री डिटेलमध्ये आपण पाहूया. आपण मेन आन्सरमध्ये आलेलो आहे. 2017 1 एप्रिल बँक अकाउंट डेबिट 20,000 टू परेश कॅपिटल अकाउंट 20,000 बिंग अमाऊंट ब्रॉट इन फॉर कॅपिटल बाय परेश. अशा प्रकारे आपण फर्ममध्ये कॅपिटल परेशनं आणलं. ह्याची देखील एंट्री आपण पाहिलेली आहे. 3 नंबर ॲडजस्टमेंट. फॉर द पर्पज ऑफ परेश ॲडमिशन इट वॉज ॲग्रीड दॅट द ॲसेट्स वुड बी रिव्हॅल्यूड ॲज फॉलोज. आता ॲसेटची किमती रिव्हॅल्यू झालेल्या आहेत. आपल्याला ABCD याच्यामध्ये इन्फॉर्मेशन दिलेली आहे. ए, लँड अँड बिल्डिंग इज टू बी व्हॅल्यूड ॲट ₹60,000. बरोबर, आता लँड अँड बिल्डिंगची किंमत किती आहे? 60,000. बरोबर. आता आपण ओल्ड बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला येऊया. आता या ठिकाणी लँड अँड बिल्डिंगची किंमत किती आहे पाहूया. लँड अँड बिल्डिंग 50,000 आणि आपल्याला ॲडजस्टमेंटमध्ये किती दिली? 60,000. म्हणजेच लँड अँड बिल्डिंगची किंमत 10,000नं वाढलेली आहे. आता ॲसेटची किंमत या ठिकाणी लँड अँड बिल्डिंगची वाढलेली आहे म्हणून या ठिकाणी मी इथं प्लसचं चिन्ह केलेलं आहे. आता आपल्याला ह्या चारी ॲडजस्टमेंट ABCD पाहाव्या लागतील आणि आपल्याला ॲसेटची किंमत कमी झाली असेल तर त्याची वेगळी एंट्री करावी लागणार आहे आणि ॲसेटची किंमत वाढलेली असेल तर त्याची एंट्री वेगळी करावी लागणार. अशा 2 एंट्री आपल्याला कराव्या लागतील मायनस आणि प्लसच्या. बरोबर, कारण की इफेक्ट वेगवेगळा होतो. बरोबर, ॲसेटची किंमतीत वाढ झाली तर आपण रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या क्रेडिट साईडला घेतो आणि ॲसेटची किंमत कमी झाली असेल तर रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिटला घेतो. त्याच्यामुळं ॲड आणि लेसची वेगळी एंट्री आणि ॲडची वेगळी एंट्री आपल्याला करावी लागणार आहे. मग आपण या ठिकाणी चिन्ह देऊया. या ठिकाणी म्हणून ह्या पहिल्या येला आपण प्लसचं चिन्ह दिलेलं आहे म्हणजे ॲसेटची किंमतीत वाढ झाली. बी, प्लॅन्ट अँड मशिनरी टू बी व्हॅल्यूड ॲट ₹16,000 16,000. आता प्लॅन्ट अँड मशिनरीची किंमत किती सांगितली? 16,000. आपण ओल्ड बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला आलेलं आहे. प्लॅन्ट अँड मशिनरी या ठिकाणी किती आहे? 20,000. आता प्लॅन्ट अँड मशिनरीची किंमत या ठिकाणी 20,000 दिली आणि ॲडजस्टमेंटमध्ये 16,000 दिली म्हणजे ॲसेटची किंमत कमी झाली म्हणून आपण या ठिकाणी मायनसचं चिन्ह दिलेलं आहे. पुढे सी, स्टॉक व्हॅल्यूड ॲट ₹20,000. आता स्टॉकची किती व्हॅल्यू दिलेली आहे? किंमत किती दिलेली? 20,000. आपण ओल्ड बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला आलो. स्टॉक या ठिकाणी किती दिलेले आहे? 16,000. या ठिकाणी 16,000 दिलेले आहे. ॲडजस्टमेंटमध्ये 20,000 दिलेले आहे म्हणजे काय झाली? वाढ झाली. ॲसेट किमतीत वाढ झाली म्हणून आपण ह्याला प्लसचं चिन्ह दिलेलं आहे. अँड फर्निचर अँड फिक्चर्स ॲट ₹4,000. आता फर्निचर अँड फिक्चरची किंमत किती दिली? 4,000. आपण ओल्ड बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला आलेलं आहे. फर्निचर अँड फिक्चर्स किती आहे त्या ठिकाणी? 8,000. ओल्ड बॅलन्स शीटमध्ये 8,000 दिली आणि तिकडे किती दिलेलं आहे? 4,000. म्हणजेच फर्निचर आणि फिक्चरची किंमत कमी झालेली आहे म्हणून आपण या ठिकाणी मायनसचं चिन्ह दिलेलं आहे. डी, ए प्रोव्हिजन ऑफ 5% ऑन डेटर्स वुड बी मेड फॉर डाऊटफुल डेट्स. RDD किती? 5% डेटर्सवरती आकारायचे आहे. बरोबर, आता RDD आकारणं म्हणजेच आपण ते काय करतो? लेस करून घेतो म्हणजे या ठिकाणी डेटरची किंमत काय होणार? कमीच होणार म्हणून या ठिकाणी मायनसचं चिन्ह आपण या ठिकाणी दिलेलं आहे. बरोबर, आता प्लसचे चिन्ह किती आहेत बघा? 1 आणि 2. तर याची 1 एंट्री होणार आणि -1, 2, 3
तर ह्याची एक एंट्री त्या ठिकाणी होणार. अशा प्रकारे दोन एंट्रीज आपण पाहणार आहोत. आपण मेन आन्सरमध्ये आलेलो आहे. आता सुरुवातीला आपण ॲसिडची किंमत कमी झाली याची एंट्री पाहूया. आता ॲसिडची किंमत कमी झाली तर आपण कुठे घेतो, रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिटला. म्हणून 2017 1 एप्रिल रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट 9,200, टू प्लांट अँड मशिनरी अकाउंट 4,000, टू फर्निचर अँड फीचर्स अकाउंट 4,000, टू RDD अकाउंट 1,200, being decrease in the value of asset and reserve for doubtful debts. अशा प्रकारे आपण ही देखील एंट्री पाहिलेली आहे. ॲसिडची किंमत कमी झाली याची देखील आपण कंबाइनड एंट्री पाहिलेली आहे. त्याच्यानंतर पुढे ॲसिडच्या किमतीत वाढ झाली किंवा ॲसिडची किंमत वाढली तर आपण कुठं घेतो, रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या क्रेडिटला. मग ती पण आपण एंट्री पाहूया. 2017 1 एप्रिल लँड अँड बिल्डिंग अकाउंट डेबिट 10,000, स्टॉक अकाउंट डेबिट 4,000, टू रिव्हॅल्युएशन अकाउंट 14,000, बिंग ॲप्रिशिएशन इन द व्हॅल्यू ऑफ ॲसेट. ॲसेटची किमतीत वाढ झाली ही देखील आपण एंट्री कंबाइनड पाहिलेली आहे. अशा प्रकारे आपण ह्या दोन्ही एंट्रीज पाहिलेल्या आहेत. आता आपण याचं लेजर पोस्टिंग करूया, म्हणजे आपल्याला रिव्हॅल्युएशन अकाउंटची देखील एंट्री करायला मदत होईल. आता रिव्हॅल्युएशन अकाउंट काय केलं आहे, डेबिट, म्हणून आपण वर्किंग नोटमध्ये आलो. रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिटला आलो. अपोजिट अकाउंटचं नाव टू प्लांट अँड मशिनरी 4,000, टू फर्निचर अँड फीचर्स 4,000, टू RDD अकाउंट 1,200. बरोबर. अशा प्रकारे आपण पहिली एंट्रीचं देखील पोस्टिंग केलेलं आहे. आता दुसरी एंट्री काय केलेली आहे बघा, रिव्हॅल्युएशन अकाउंट क्रेडिट केलेलं आहे, म्हणून आपण वर्किंग नोटमध्ये आलो. रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या क्रेडिटला आलो. बाय लँड अँड बिल्डिंग अकाउंट 10,000, बाय स्टॉक अकाउंट 4,000. अशा प्रकारे आपण या देखील एंट्रीचं पोस्टिंग केलेलं आहे. आता आपण रिव्हॅल्युएशन अकाउंट क्लोज करूया. आता रिव्हॅल्युएशन अकाउंट क्लोज करत असताना कोणती साईड मोठी आहे ते आपल्याला पाहावी लागणार आहे. तर क्रेडिट साईड मोठी आहे. क्रेडिट साईडची बेरीज 14,000 येते, ते आपण डेबिट साईडला मांडली 14,000, आणि या 14,000मधून हे 9,200 लेस केले तर 4,800 डिफरन्स आलेला आहे. हा डिफरन्स म्हणजेच प्रॉफिट. बरोबर. टू प्रॉफिट ऑन रिव्हॅल्युएशन अकाउंट ट्रान्सफर टू कॅपिटल अकाउंट्स, म्हणजे आपल्याला ही शेवटची एंट्री मिळणार आहे. आता 4,800 आपल्याला प्रॉफिट मिळालेला आहे, तो आपल्याला ओल्ड पार्टनर्सला डिस्ट्रीब्यूट करावा लागणार आहे. आपण वर्किंग नोटमध्ये आलेलो आहे. प्रॉफिट ऑन रिव्हॅल्युएशन अकाउंट रेशो आहे 3:2, रेशोची बेरीज 5 आहे. प्रॉफिट आहे 4,800, 4,800 छेद 5, 5 एके 5, 5 9 45, 3 उरले, वरून घेतला 0, 30, 5 सक 30, पुढचा एक 0, 960. 960 एक भाग प्रॉफिटचा मिळतो आहे, म्हणून अमलेंडो बरोबर 960 गुणिले 3 बरोबर 2,880. समीर बरोबर 960 गुणिले 2 बरोबर 1,920. ह्या दोन्हीची बेरीज 4,800 येते. अशा प्रकारे प्रॉफिट टॅली झालेला आहे आणि तो ओल्ड पार्टनर्सला देखील आपण त्यांच्या रेशोप्रमाणे डिस्ट्रीब्यूट केलेला आहे. आता ह्याची एंट्री काय होते, तर रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट 4,800, टू अमलेंडो कॅपिटल अकाउंट 2,880, टू समीर कॅपिटल अकाउंट 1,920. अशा प्रकारे आपली ही एंट्री होते. तर आपली एंट्री डिटेलमध्ये आपण पाहूया. एंट्री पाहायच्या अगोदर रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिटला आपल्याला हे पोस्टिंग करावं लागेल. अमलेंडो 2,880 इनरला, समीर 1,920 इनरला, ह्या दोन्हीची बेरीज आउटरला 4,800 प्रॉफिटची आलेली आहे. आता ह्याची एंट्री आपण पाहूया. मेन आन्सरमध्ये आपण आलेलो आहे. 2017 1 एप्रिल रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट 4,800, टू अमलेंडो कॅपिटल अकाउंट 2,880, टू समीर कॅपिटल अकाउंट 1,920, बिईंग प्रॉफिट ऑन रिव्हॅल्युएशन अकाउंट डिस्ट्रीब्युटेड टू प्रॉफिट शेअरिंग रेशो. अशा प्रकारे आपण ही शेवटची देखील एंट्री प्रॉफिटची पाहिलेली आहे. आता आपण टोटल करणार आहोत. जर्नल एंट्रीजमध्ये टोटल करत असताना पेज टू पेज टोटल करावे लागते. बरोबर. आता ह्या सुरुवातीच्या पेजवर आपल्याला 1 2 3 4 5 एंट्री झालेल्या आहेत. तर डेबिट आणि क्रेडिट ह्या दोन्ही कॉलमची आपल्याला बेरीज करावी लागणार आहे आणि ती सेम आली पाहिजे. डेबिटची आणि क्रेडिटची सारखीच आली पाहिजे. पर्टिक्युलर कॉलममध्ये
टोटल आणि पुढच्या पेजवर जर जनरल एंट्री असतील तर ह्याला टोटल C/F लिहावं लागतं. C/F म्हणजेच कॅरी फॉरवर्ड. आता डेबिटची बेरीज येते 80,000 आणि क्रेडिटची पण बेरीज येते 80,000 बरोबर. म्हणजे आपण डेबिटमध्ये आणि क्रेडिटमध्ये घेताना अमाऊंट बरोबर घेतलेले आहेत. आता हे पुढच्या पेजवर हे 80,000 टोटल घ्यायचे आहे. आपण पुढच्या पेजवर आलेलो आहे. पुढच्या पेजवर आल्यावर एकदम वरती आपल्याला टोटल B/F ब्रॉड फॉरवर्ड असं लिहावं लागतं आणि पाठीमागच्या पेजवरची बेरीज 80,000 डेबिटमध्ये आणि क्रेडिटमध्ये 80,000. त्याच्यानंतर दुसऱ्या पेजवर किती एंट्री झाली आहेत 1 2 3. आता हे 80,000 आहेत. आता ह्या सर्वांची बेरीज करायची आहे आणि आता इथं आपल्या एंट्रीज ह्या दुसऱ्या पेजवर संपतात म्हणून इथं सब टोटल असं म्हणायचं. पर्टिक्युलर कॉलममध्ये एकदम खाली इज इक्वल टू आणि टोटलची रेषा ओढून घ्यायची आहे समोरासमोर आणि खाली अंडरलाईन देखील करायची आहे. 80,000 आणि ह्या सर्व त्या इकडे अमाऊंट ह्या सर्वांची बेरीज 1,08,000 डेबिटमध्ये येते आणि क्रेडिटमध्ये देखील 1,08,000 येते बरोबर. अशा प्रकारे आपण हे जनरल एंट्रीचं एक्झाम्पल पाहिलेलं आहे. आजच्या तासाला आपण प्रॅक्टिकल प्रॉब्लेममधलं दुसरे एक्झाम्पल पाहिलेलं आहे. हे दुसरे एक्झाम्पल पाहत असताना आपण या दुसऱ्या एक्झाम्पलमध्ये जनरल एंट्रीज आपण पाहिलेल्या आहेत आणि याची सब टोटल 1,08,000 आलेली आहे. अशा प्रकारे आजच्या लेक्चरला आपण या ठिकाणी थांबूया. धन्यवाद. लेक्चर आवडल्यास शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.